अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. परमपूज्य योगीराज सद्गुरु गुळवणी महाराज चरित्र सार भाग तिसरा. गुळवणी महाराजांना आपले गुरु परमपूज्य श्री टेंबे स्वामीबद्दल नितांत श्रद्धा आणि परमेश्वराच्या चरणी जसा भक्तिभाव असतो त्यापेक्षा अधिक भक्तिभाव गुरुचरणी होता. ते गुरु भेटीच्या संधींची चातकाप्रमाणे वाट पाहत असत. हिंगोली जवळील पिंपरी येथे स्वामींच्या पुन्हा भेटीचा योग आला. यावेळी स्वामींनी वामन महाराजांना अनेक योगासने शिकवली. पिंपरी येथे ऋषिकेश क्षेत्राचे एक प्रसिद्ध योगी योगानंद आले होते. त्यांनी वामन महाराजांचा सन्मान करून त्यांना एक रेशमी उपरणे दिले. परमपूज्य स्वामींचा 24वा चातुर्मास गरुडेश्वर येथे 1913 साली झाला. यावेळी महाराज गरुडेश्वरला स्वामींच्या दर्शनासाठी गेले होते. यावेळी महाराजांना स्वामींच्या मुखातून ब्रह्मसूत्र वृत्ती दशोपनिषदे ऐकण्याचा सुयोग लाभला. महाराज गरुडेश्वराच्या चातुर्मासात थंडी तापाने आजारी असताना परमपूज्य टेंबे स्वामींनी औषधाशिवाय केवळ धोती मयुरासनादी आसनाने त्यांना बरे केले. गुरुडेश्वराहून निरोप घेताना गुळवणी महाराज मोठ्या श्रद्धाभावाने स्वामींच्या पाया पडले. सजल नेत्रांनी त्यांना विचारले, महाराज पुन्हा आपली भेट केव्हा होईल? यावर स्वामी म्हणाले, स्वामींनी आपल्या स्वतःकडे बोट दाखविले आणि पाहण्यास सांगितले. तेव्हा गुळवणी महाराजांना स्वामींच्या अंतरंगात एकमुखी दत्तात्रेयांचे दर्शन झाले. व्याघ्रांवर धारण केलेले ते दिव्य स्वरूप पाहून महाराज आश्चर्ययुक्त आनंदात स्वामी असे म्हणत स्वामींच्याकडे झेपावले. तेवढ्यात स्वामींनी त्यांना आपल्या दोन्ही हातांना मोठ्या प्रेमाने धरले आणि म्हणाले, जे तू असा पाहिले आहेस ना त्याचा बोबाटा करू नको. वामन महाराज ते अनाकलनीय दृश्य पाहून अगदी भारावून गेले होते. कोल्हापूरला गेल्यावर कित्येक दिवस त्यांच्या डोळ्यासमोर तेच दृश्य तरळत होते. त्यांनी पाहिलेली ती एकमुखी दत्तात्रेयांची मूर्ती आपल्या सिद्ध हस्ताने कुंतले आणि रंगाने कागदावर काढून अजरामर केली आहे. ती वासुदेव निवास मध्ये अजूनही आपणास पाहावयास मिळते. या प्रसंगानंतर महाराजांना स्वामींच्या प्रती असलेला भक्तिभाव अधिकच वाढला. सद्गुरु म्हणजे निर्गुण निराकार सच्चिदानंद परब्रह्माचे सगुण साकार रूप. एक अव्यक्त तो दुसरे व्यक्त, एक निर्गुण तो दुसरे सगुण. वास्तविक पाहता सगुण आणि निर्गुण ही दोन्ही रूपे भिन्न नाहीत. दोन्ही रूपे एक ब्रह्मच आहेत. असे विचार महाराजांच्या मनात घोळत होते. गरुडेश्वरला झालेले परमपूज्य टेंबे स्वामींचे दिव्य दर्शन वामन महाराजांच्या जीवनातील अखेरचे दर्शनच ठरले. पुण्यात महाराज गुरुचरित्राचा सप्ताह करीत असताना 7व्या दिवशी आषाढ मासातील शुद्ध प्रतिपदेस अचानक परमपूज्य सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांच्या महानिर्वाणाची बातमी आली. त्या बातमीने महाराजांना अत्यंत दुःख झाले. गरुडेश्वरच्या दिव्य साक्षात्काराची भेट शेवटची ठरली होती. स्वामींच्या महानिर्वाणाने महाराजांचे जीवनात एक कधीही भरून न येणारी उणीव निर्माण झाली होती. परंतु म्हणतात ना, काळच सर्व दुःखावर रामबाण उभा असते, तसेच घडले. स्वामींच्या वियोगाचे दुःख हळूहळू कमी होऊ लागले. याच काळात म्हणजे 1915 ते 17 या 3 वर्षात महाराजांनी फोटोग्राफीचे उत्तम शिक्षण घेतले व ते एक निष्णात फोटोग्राफर झाले. मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड विलिंग्डन आणि शाहू महाराज यांच्या एकत्र फोटो काढण्यासाठी त्यांना राजवाड्यातून आमंत्रण आले होते. या काळात त्यांनी उत्तम तैलचित्रे काढली. फोटोग्राफीचा व्यवसाय
महाराजांनी फार काळ केला नाही. ते कोल्हापूर येथे अधिक काळ राहिले नाही. ते बार्शीला आले आणि तेथील म्युनिसिपल शाळेत ड्रॉइंग टीचर झाले. महाराजांच्या जीवनात अनेक महत्वाच्या घटना घडत गेल्या. त्यात श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराजांकडून प्राप्त झालेली 1922 सालची सिद्धयोगाची दीक्षा ही सुद्धा एक आहे. त्यावेळी महाराज 35 वर्षाचे होते. ही घटना सुद्धा मोठी रंजक आहे. महाराज प्राणायामाच्या उच्च अभ्यासासाठी होशंगाबादला गेले होते. ते त्यांचे स्नेही पंडित यांच्याकडे राहिले होते. या वास्तव्यात त्यांची ओळख परांडे नावाच्या एका सद्गृहस्थांशी झाली. परांडेंना सिद्धयोगाची अत्यंत जिज्ञासा होती. याच वेळी परमपूज्य श्री लोकनाथ तीर्थ स्वामी नावाचे एक सिद्धयोगी सिद्धयोगाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी दक्षिण भारतात आले होते. त्यांनी असा संकल्प केला होता की दक्षिण भारतात सिद्धयोगाचा प्रचार आणि प्रसार करायचा. आणि या संबंधात त्यांना कुंडलिनी मातेकडून अशी आज्ञाही झाली होती. ते होशंगाबादी आले होते. योगायोगाने या स्वामींची आणि रावबहादूर परांडेंची ओळख झाली. भाषणाच्या ओघात परांडेंनी सिद्धयोगाबद्दलची जिज्ञासा स्वामींना सांगितली. स्वामी स्वतः सिद्धयोगाचे ज्ञाती असल्याने आणि ते दीक्षा देत असल्याचे ऐकून परांडेंना अत्यंत आनंद झाला. त्यांनी परमपूज्य लोकनाथ तीर्थांना आपल्या घरी वास्तव्यास नेले. स्वामींनी प्रथम परांडे यांचे स्नेही श्री रामप्रसाद यांना सिद्धयोगाची दीक्षा दिली. रामप्रसादांच्या साधनेची क्रिया पाहून परांडे आणि गोळवणी महाराजांची दीक्षा घेण्याची उत्सुकता अधिकच वाढू लागली व ती त्यांनी स्वामींना बोलून दाखवली. स्वामी वामन महाराजांना म्हणाले, तुमचा प्राणायामाचा अभ्यास चालू आहे ना, दीक्षेचे पुढे पाहू. परंतु आश्चर्य असे की या प्रसंगानंतर 4च दिवसांनी वामन महाराजांना स्वप्न पडले की स्वामींनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवला आहे आणि त्यांची ज्ञान साधना सुरू झाली आहे व अशा प्रकारे स्वामींची दीक्षा झाली आहे. प्रत्यक्ष सद्गुरू समोर असताना स्वप्नातून दीक्षा घेणे याला खरे मानावयास वामन महाराज तयार नव्हते. त्यांना तो आपल्या मनाचा खेळ वाटला. त्यामुळे ते गप्प राहिले आणि पुढे काय होते याची ते प्रतीक्षा करू लागले. दैनंदिन कार्यक्रमाप्रमाणे ते तिघे सायंकाळी रोज फिरावयास जात असत. एके दिवशी ते गेले असताना थोडे अंतर जातात स्वामींनी परत येण्यास ते निघाले. त्यांच्याबरोबर सर्वजण परतले. स्वामी घरी आल्यावर पलंगावर बसले आणि वामन महाराजांना म्हणाले, आत्ताच दीक्षा घे. महाराज गडबडले. त्यांना काय करावे ते सुचेना. स्वामींना नमस्कार करण्याची सुद्धा त्यांच्या ध्यानी राहिले नाही. जेथे बसले होते तेथेच गुरु स्मरण करू लागले. लोकनाथ तीर्थ स्वामी जागेवरून उठून उभे राहिले. त्यांनी आपले करकमल वामन महाराजांच्या मस्तकी ठेवून जोरात श्वास सोडले. कापसाच्या गाठीला अग्नी लागतात तो जसा एकदम पेट घेतो त्याचप्रमाणे वामन महाराजांची कुंडलिनी शक्ती जागृत झाली व तिने मूलाधार स्थान सोडले. भराभर क्रिया होऊ लागल्या. आसने होऊ लागली. मस्तक वारंवार भूमीला टेकू लागले. क्रियांचा वेग एवढा होता की ती खोली अपुरी पडू लागली. त्या क्रिया पाहून स्वामींना अत्यानंद होत होता. जणू काही पुत्रमहोत्सव साजरा होत आहे. 1 तास क्रिया झाल्यानंतर कुंडलिनी शक्ती शांत झाली. हळूहळू शरीराचा कंप थांबला. वामन महाराजांनी स्वामींचे चरण घट्ट धरले व ते आनंदाश्रूंनी भिजविले. वामन महाराजांनी स्वामींचे चरण घट्ट धरले व ते आनंदाश्रूंनी भिजविले. त्यांचा कंठ गदगदीत झाला. त्यातून एक शब्दही फुटेना. गुरुदक्षिणा नाही, फुले नाही दिली म्हणून महाराजांना खंत वाटली. परंतु त्याच वेळी स्वामींनी वामन महाराजांची पाठ थोपटली व म्हणाले,
दत्त आमचे गुरु आहेत. गुरूंची जात सदैव देत राहण्याची, काही एक न घेण्याची. ते गुरुदेवांचे वक्तव्य ऐकून महाराज पुन्हा गदगदित झाले आणि अंगी रोमांच दाटून आले. मुखाने सारखे दत्त दत्त असे म्हणू लागले. काय बोलावे काय करावे ते त्यांना सुचेना. अशा डोलायमान स्थितीतच रात्रीचा फलाहार करून सारे जण झोपले. दुसऱ्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर त्यांना जाग आली. प्रातःविधी आटोपून महाराज स्वामींच्या चरणाशी बसले. पुन्हा तसेच जोराने साधन सुरू झाले. गुरु शिष्य दोघे आपल्या रंगी रंगून गेले होते. दोघांना किती वेळ गेला त्याचे भानच राहिले नाही. तो शरद ऋतूचा काळ होता. नवरात्रीचा उत्सव पार पडला होता. वामन महाराज प्रत्येक गुरु द्वादशीस न चुकता नरसिंहवाडीस जात. गेल्या 15 वर्षात हा नियम मोडला नव्हता. परंतु या गुरु द्वादशीस महाराज आपल्या गुरुजवळच परमपूज्य श्री लोकनाथ तीर्थ स्वामींच्या जवळच राहिले. ती गुरूंची तिष्ठा मानून ते इथे राहिले होते. स्वामींना कुंडलिनी मातेने वारंवार सांगितले होते की दक्षिण भारतात जाऊन सिद्ध योगाचा प्रसार कर. त्या माऊलीच्या आशीर्वादाने वामन महाराजांसारखे शिष्य त्यांना लाभले होते. होशंगाबादहून महाराज स्वामींना बार्शीला घेऊन आले. तेथील वास्तव्यात स्वामींना वामन महाराजांमधील सद्गुणांच्या भांडाराचे दर्शन झाले. विचार शुद्ध, आचार शुद्ध, क्रिया शुद्ध, वर्तन शुद्ध, आत बाहेर शुद्ध शुद्ध. हा शिष्याचा भाव पाहून गुरूंना धन्यता वाटली. त्यांनी वामन महाराजांना दीक्षा अधिकार दिला. सिद्धयोग परंपरा वाढू लागली. तिचा प्रसार महाराष्ट्रात दूरदूरपर्यंत होऊ लागला. स्वामी महाराजांबरोबर पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले. या यात्रेनंतर स्वामी उज्जैनला परतले. पुढील चातुर्मास स्वामींनी बार्शी येथे संपन्न केला. 1925च्या चातुर्मासात वामन महाराजांनी जीवनमुक्ती विवेक हाताने लिहून स्वामींना अर्पण केला. या 4 महिन्याच्या कालावधीत महाराजांना गुरुदेव लोकनाथ तीर्थांचा अखंड सहवास लाभला. या काळात वेदांत चर्चा, सिद्धयोग साधना व त्याचा प्रचार व प्रसार या विषयांवर चर्चा होत असे. येथे अध्याय 2 संपन्न झाला. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.